आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो जागेवरती. आतमध्ये गेट होते, आतमध्ये एंट्री केली. एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला. म्हटलं तरी एक आवाज येत असेल. मग आम्ही जरा पुढे गेलो त्याच्या 2-3 मिनटं ते लगेच एक आवाज यायला लागला. आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी म्हणजे धावायला लागले होते. धावायला लागले तर आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो. बाहेर जायला पुढचा मार्ग नका, तर टायरचं कंपाऊंड होतं. जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही बसली होती. आम्ही मग तिथे बसलो. तिथे एक आतली की जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडे व्हा. आम्ही सगळे घाबरलेले होतो सगळं ते. आणि जो कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होतो. प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे व्हा, कोण काय हे करत नव्हते. मग त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळ. एक समर्थ कृपा म्हणून गोळी माझ्या इथनं मानेला लागून गेली. ते मला माहीत नव्हतं. मी बेशुद्ध पडले त्यावेळी. बेशुद्ध काही तासानंतर मला ते शुद्ध आली बघितलं. मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला. बेशुद्धला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते. जो मान पूर्ण असेल ते बघितलं तिथे सगळं पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या. ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साहेब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो. मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले. तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं. काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक मला मध्ये बसवलं, पकडा सांगितलं, खाली घेऊन आले. ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली. लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं.